कर्करोग, हृदयरोग, पाठीच्या कण्याला दुखापत, स्ट्रोक किंवा डोक्याला गंभीर दुखापत यासारखे काही आजार बरे होऊ शकत नाहीत असे आपण अनेकदा मानतो। अशा बातम्या ऐकल्यानंतर निराश होणे स्वाभाविक आहे, पण आता एक नवीन आशा निर्माण झाली आहे। स्टेम सेल थेरपी, जी आजच्या काळातील सर्वात मोठ्या वैज्ञानिक शोधांपैकी एक मानली जाते। आपले शरीर लाखो पेशींनी बनलेले आहे आणि प्रत्येक पेशीचे एक विशिष्ट कार्य असते। स्टेम सेल्स या विशेष पेशी आहेत ज्या स्वतःला विभाजित करू शकतात आणि पुन्हा नवीन पेशींमध्ये बदलू शकतात। यामुळे शरीराच्या कोणत्याही भागाची दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी शक्य होते। आजच्या काळात प्रदूषण, भेसळयुक्त अन्न, रसायनांनी भरलेली फळे आणि भाज्या यामुळे आपल्या पेशी कमकुवत झाल्या आहेत। ही कमजोरी गंभीर आजारांना जन्म देत आहे। परंतु स्टेम सेल्सच्या मदतीने या कमकुवत पेशी पुन्हा सक्रिय केल्या जाऊ शकतात। जेव्हा बाळ आईच्या पोटातून जन्माला येते, तेव्हा त्याच्या पोटाची नाळ आईच्या गर्भाशयाशी जोडलेली असते। त्या नाभीसंबंधीच्या दोरीमध्ये स्टेम पेशी असतात। बाळाचे संपूर्ण शरीर या स्टेम सेल्स पासून तयार होते। जर ही नाळ सुरक्षितपणे ठेवली तर ती बाळाचे आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करते। परंतु ही नाभीसंबंधीची दोरी स्टेम सेल बँकेत ठेवण्याची किंमत खूप जास्त आहे आणि प्रत्येक व्यक्तीची नाभीसंबंधीची दोरी फक्त त्या व्यक्तीसाठीच वापरली जाऊ शकते, कारण प्रत्येकाचा डीएनए वेगळा असतो। आता ज्यांच्या नाभीसंबंधीच्या भ्रूण स्टेम पेशी सुरक्षितपणे जतन केलेल्या नाहीत, त्यांचे काय? आता आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे आईच्या गर्भाशयात आढळणाऱ्या स्टेम सेल्सप्रमाणेच काही फळांमध्येही अशाच स्टेम सेल्स आढळल्या आहेत। नाभीसंबंधीच्या स्टेम सेल्स फक्त त्या मुलासाठी उपयुक्त असतात, ज्याची ती नाळ आहे। पण फळांपासून बनवलेले हे स्टेम सेल्स सर्व मानवांसाठी उपयुक्त आहेत। स्वित्झर्लंडच्या नैसर्गिक जंगलात 200 वर्ष जुनी हिरवी सफरचंद मायरीस डोमेस्टिका झाडे आहेत, ज्यांचे सफरचंद झाडापासून वेगळे झाल्यानंतरही 3 ते 4 महिने ताजे राहतात। याचे कारण शोधण्यासाठी संशोधन करण्यात आले। संशोधनात असे आढळून आले की या सफरचंदात गर्भाच्या नाभीसंबंधीच्या दोरीमध्ये असलेल्या स्टेम सेल्स असतात। आमच्या शास्त्रज्ञ आणि संशोधकांच्या टीमने दुर्मिळ वनस्पती आणि फळांमधून स्टेम सेल्स काढण्यासाठी एक अद्भुत वनस्पती पेशी संवर्धन तंत्र विकसित केले आहे, किंवा ट्रिपल स्टेम सेल पावडर। त्यात एक अद्वितीय मिश्रण आहे जे पेशींचे अकाली वृद्धत्व रोखण्यास मदत करते आणि शरीरातील पेशींच्या नूतनीकरणाला प्रोत्साहन देते। किंवा ट्रिपल स्टेम सेल हे वनस्पतींमधून सार काढण्याच्या तंत्राद्वारे निसर्ग आणि विज्ञानाचा मिलाफ करणाऱ्या एका नवीन दृष्टिकोनातून विकसित केले आहे। या उत्पादनात असलेले अँटीऑक्सिडंट्स पेशींना मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानापासून वाचवण्यास मदत करतात आणि पेशींचे आयुष्यमान देखील सुधारतात। मायरीस डोमेस्टिका सफरचंदातून स्टेम सेल्स काढले जातात आणि त्यात सोलर व्हाइटिस स्टेम सेल्स, अकाई बेरी, क्रॅनबेरी, कॉर्डिसेप्स सायनेन्सिस, केजोफिलम कम्यून आणि व्हाइटिस ॲग्नस कास्टस जोडले जातात, जे पोषक तत्वांचे भांडार आहेत। या वाढीचे कारण म्हणजे नवीन पेशींच्या निर्मिती आणि पोषणासाठी मुबलक पोषक तत्वांची आवश्यकता असते। आजच्या जलद गतीने बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आपण आवश्यक असलेले सर्व पोषक घटक घेऊ शकत नाही। किंवा ट्रिपल स्टेम सेलमध्ये असलेले पोषक तत्व मानवी शरीराच्या संपूर्ण गरजा पूर्ण करतात, ज्यामुळे शरीर दिवसभर ऊर्जावान राहते आणि दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी विविध भयानक आजारांना प्रतिबंधित करण्यास मदत होते। ट्रिपल स्टेम सेल शरीराला चैतन्य प्रदान करते, त्वचेच्या पेशींना पर्यावरणीय घटकांपासून आणि तणावापासून संरक्षण देते, वृद्धत्वाच्या परिणामांपासून त्वचेचे संरक्षण करते आणि त्वचा तरुण बनवते। ते सर्व पेशी पूर्णपणे पुनर्जन्म करते। हे तुमच्या अवयवांच्या खराब झालेल्या पेशींचे पुनरुज्जीवन करते, ज्यामुळे तुमच्या अवयवांना मदत होते आणि ते योग्यरित्या कार्य करण्यास मदत होते आणि रोगाचे सर्व चिन्ह नाहीसे होतात। हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते, सामान्य कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब पातळी राखण्यास मदत करते, रक्त गोठण्यास प्रतिबंध करते, हृदयाची पंपिंग क्षमता वाढवते, हृदयाच्या स्नायूंना बळकटी देते, मज्जासंस्था मजबूत करते आणि हृदयाच्या समस्यांमध्ये उपयुक्त आहे। हे त्वचेतील कोलेजन वाढवते, ज्यामुळे सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा तरुण आणि मऊ राहते। तसेच इतर त्वचेच्या समस्यांमध्ये देखील उपयुक्त ठरते। हे पोटासाठी फायदेशीर आहे, पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर करते।
हे शरीरातील हानिकारक घटक काढून टाकते, रक्त शुद्ध करते आणि रोगांना प्रतिबंधित करते. हे हाडे, दात, केस, नखे निरोगी ठेवते, सामान्य ग्लुकोजची पातळी राखते आणि मधुमेहात फायदेशीर आहे. न्यूरोलॉजिकल आरोग्य सुधारते, शुक्राणूंची संख्या वाढविण्यास मदत करते जे पुरुषांमध्ये प्रजनन क्षमता वाढविण्यास मदत करते. महिलांचे पुनरुत्पादक आरोग्य सुधारते, कर्करोगासारखे घातक रोग रोखण्यास मदत करते. रोगांशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती सुधारते, पेशींचे कार्य नियंत्रित करते, संक्रमण रोखते, वजन संतुलित करते, जखमा लवकर बरे करते, तणाव आणि चिंता संबंधित विकार कमी करते, सतर्कता, स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारण्यास मदत करते. हे ऑस्टिओआर्थरायटिस, ऑस्टिओपोरोसिस आणि संधिवात असलेल्या रुग्णांना खूप आराम देऊ शकते. गुडघे, पाठ आणि इतर सांध्यातील वेदना कमी करते. डोळ्यांच्या विविध विकारांशी संबंधित समस्या कमी करण्यास मदत करते. मूत्रपिंड आणि यकृताचे कार्य राखते. हे नसा आणि लाल रक्तपेशी निरोगी ठेवते. हे संप्रेरकांचे कार्य सुधारते, मासिक पाळीच्या समस्या, प्लिक्युरिया, असामान्य मासिक पाळी इत्यादी नियंत्रित करण्यास मदत करते. महिलांमध्ये शरीरातील अनेक महत्त्वाच्या प्रक्रिया राखण्यास मदत करते. एवढेच नाही तर हे उत्पादन 100% नैसर्गिक आहे आणि ते स्विस दर्जाच्या सूत्राचा वापर करून प्रक्रिया केलेले आहे. हे कोशर प्रमाणित उत्पादन आहे आणि GMP मार्गदर्शक तत्वांनुसार उत्पादित केले जाते. 100हून अधिक क्लिनिकल चाचण्यांनंतर त्यावर नॅनो टेक्नॉलॉजीने प्रक्रिया करण्यात आली आहे. कसे वापरायचे? 10 ग्रॅम पावडर पाण्यात, रसात किंवा सूपमध्ये मिसळा आणि नाश्त्यासोबत घ्या. धन्यवाद.